नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। आज सगळ्यात महत्त्वाचं महावितरणच्या बाबतीत आज तुम्ही पाहिलं असेल, पावसाचं वातावरण झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत। काही ठिकाणी आमच्या शेवगाव भागामध्ये चोरीचं प्रमाण वाढल्यामुळे रात्रीचं लाईट नाही, अशा अनेक समस्या आहेत। लोड शेडिंगचं प्रमाण वाढलंय। या सगळ्या बाबतीत आढावा बैठक आज या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं RDSS जी योजना आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतली ती योजना आहे। त्या योजनेचा खऱ्या अर्थाने आढावा घेणं महत्त्वाचं होतं। त्या योजनेचा आढावा घेत असताना त्या संबंधित ठेकेदाराशी चर्चा पण केली आम्ही, कारण एप्रिलला त्याचं टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे आणि 1.5 वर्ष होऊन एक 10% सुद्धा काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे का त्या ठेकेदाराला एक शेवटचं संधी द्यायची, त्याच्याकडून टाइम बॉन्ड घ्यायचा, त्याचं लिखित स्वरूपात घ्यायचं आणि नाही त्याच्यातून सुधारणा झाल्या तर त्याला ब्लॅकलिस्ट करायचं। त्या बाबतीत मी केंद्रीय संबंधित मंत्री महोदयांशी सुद्धा आज चर्चा करणार आहे। अनेक सबस्टेशनचे प्रश्न आहे, डीपीचे प्रश्न आहे, डीपी जळाली ती डीपी लवकर मिळत नाही। त्या बाबतीत साहेबांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर डीपी देण्याच्या बाबतीत त्यांनी आश्वासित केलेलं आहे। काही डीपी मिळाल्यानंतर काही गावातले गावकार भरी एखादी डीपी जळाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कलेक्शन गोळा केलं जातं, त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा सुधारणा करण्याच्या आम्ही सूचना केलेल्या आहे। विशेषतः काही सबस्टेशनची मागणी, आमचं घारगाव श्रीगोंदा तालुक्यातलं त्या ठिकाणी एक नवीन सबस्टेशनची मागणी केलेली आहे। आमचं श्रीगोंदा तालुक्यातलं राजापूरचं एक सबस्टेशनची मागणी केलेली आहे। टाकळी काळजीचं सबस्टेशन असो, पळवा, अशा अनेक भाळवणी, अजून काही सबस्टेशनच्या मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करण्याचं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे। अनेक नगर शहरामधील आमच्या सावेडी उपनगरामध्ये लोड शेडिंगचं प्रमाण आहे। शनिवारचं नगर शहरामध्ये लोड शेडिंग असते, त्यात सुधारणा झाली पाहिजे। नगर MIDC मध्ये नवीन सबस्टेशन झालं पाहिजे। सगळ्या बाबीची चर्चा या ठिकाणी सविस्तरपणे झालेली आहे। काही वायरमॅन लोकांना वायरमॅनच्या संख्या कमी आहेत, त्याची वाढवण्याबाबत पत्रव्यवहार करण्याचं सांगितलेलं आहे। काही घटना तर अनेक घटना एवढ्या एक 8-15 दिवसामध्ये घडलेल्या आहेत। त्या मैतांच्या नातेवाईकांना पण चांगल्या स्वरूपाची मदत मिळाली पाहिजे। लाईट बिलांच्या बाबतीत सुद्धा विषय झाला। ज्या एजन्सी आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये एजन्सी आहे, त्या एजन्सीने काही पूर्व खाली निवड केलेली, त्यांनी प्रत्येक घरात जाऊन रिडिंग घेणं आवश्यक असतं, पण वर्ष 2-2 वर्षे लोक रिडिंग घ्यायलाच गेले नाही। त्यामुळे अचानक 50,000 लाख रुपये बिल आले। आमच्या शेवगाव शहरामध्ये तर चुकीच्या रिडिंग घेतल्यामुळं आमच्या एकदम सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांना एकदम छोटं घर आहे, पत्र्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना साईडनी पण पत्रे, दिवसभर मोलमजुरी करणारे लोक, घरात TV नाही, काय नाही काय नाही, अशा लोकांना सुद्धा 1-1 लाख रुपये बिल आले। की कुठलं बाहेरचं स्क्वॉड आलं तर त्यांनी पण चुकीचं रिपोर्टिंग केलेलं आहे। हे एजन्सी बदलण्याच्या बाबत सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहे, कारण ज्या 25-25 वर्ष झाले काही एजन्सी त्याचे, त्यांच्याकडे पोरं नाही, काय नाही, काही कामच करीत नाही, फक्त महिन्याला रेकॉर्ड भरून द्यायचं।